आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी वीर बजरंग धोंडावडोली आणि फलंदाजी करिता जय महाराष्ट्र धामणगाव टीमला इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता। ज्या पद्धतीने पाहिलं तर या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। कारण एकंदरीत पाहिलं तर स्पर्धेमध्ये प्रेक्षक नाही तर क्रिकेटला काय मजा। तर आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर, तर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विक्रमजी नाईक सरांना पाहतोय। पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची असते आणि मैदानाचा दुवा खऱ्या अर्थाने पंचांना मानला जातोय आणि हे भिवंडीतील एक मानांकित पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय चांगले नियम त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत। खऱ्या अर्थानं मैदानाचा दुवा पंच का मानले जातात हे उद्दिष्ट मात्र हे तीन पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दाखला देत असताना पाहतोय। चला मॅचला सुरुवात करायची। स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅटर निलेश, नॉन स्ट्रायकिंगला राजेश, गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल। उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सज्ज होताना प्रज्वल दलवीच्या विरोधामध्ये। मॅचला होती सुरुवात, या मॅचचा पहिला बॉल। ह्या वेळेस गोलंदाज मात्र आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय। पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गावदेवी वीर बजरंग धोंडावडोलीच्या विरोधामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव। मॅचला होती सुरुवात, यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय। क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रापासून चेंडूपर्यंत जातील तोपर्यंत मुभा होते बॅटर निलेशला। पहिली धाव फलकावर जोडण्यामध्ये संघाचं खातं खुलं केले, स्वतःचं खातं इथे मात्र खुलं करत असताना बॅटर निलेश। स्ट्राइक एंडवर यावेळेस राजेश पवारला आपण पाहताय, एक अनुभवी खेळाडू। जय महाराष्ट्र धामणगाव टीमचा पण विचार केला तर प्रज्वल दलवीच्या विरोधामध्ये स्ट्राइक एंडला सज्ज होताना यावेळेस फुलटॉस आहे। पंचांचा इशारा आलाय बीमरचा, म्हणजेच या चेंडूवर नो +1 अशा 2 धाबा फलकावर जोडल्या जातील। 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या 3 ही अंकावर। राजेश पवारचं खातं खुलं होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सिंगलनं। मात्र मुभा असेल बॅटर निलेशला, प्रेडचा फायदा उठवला जाईल का? त्या चेंडूवर मात्र मोठा फटका घेतला जाईल का? यावेळेस प्रेडचा फायदा उठवता आला आणि एस्ट्यावर चेंडू जरूर आदळलाय। त्यानंतर मात्र बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल। एके धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 4 अंकावर धावफलक। 4 धावा फलकावर आहेत। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने पाहिलं तर P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक, जरूर स्क्वेअर मारा पाहायला मिळाला, परंतु लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली प्रज्वल दलवीची। एक चेंडू वगळता
ह्यावेळेस चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. निर्धावानं या चेंडूची हाताळणी करत असताना आपण प्रज्वल दलबीला पाहतोय. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाबा आहेत 4. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मुभा मिळत नाही बॅटरला. ज्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर राजेश पवारच्या माध्यमातून, मात्र प्रज्वल दलबी आपण पाहतोय पावलांमध्ये चुकी करतोय. त्या पद्धतीने पाहिलं तर बॉलिंग मार्कवर थापत असताना पुण्याच्या एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना ह्यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं उमेश दळवीचं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 5 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचं काम पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, निलेश आणि राजेश. मात्र इथून मोठ्या पटक्यांसाठी जावं लागेल. पार्टनरशिप जरूर बिल्ड केली जाते, परंतु या पार्टनरशिपला अजून पुढे नेण्याचं काम ह्या दोन्ही बॅटरला करावं लागेल. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्ट्यावर धरला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. निलेश बाद. विकेट मिळाली प्रज्वल दलबीला. त्रिफळाचीत बाद केलं होतं पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस शरीराचा भेद घेणारा तिथेच गणगणत राहिला. त्यानंतर मात्र चोरटी धाबी ते मात्र कंप्लीट करत असताना लेगबाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 6 अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळत आहेत 1-6. जय महाराष्ट्र धामणगाव टीम बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रज्वल दलवीची राहिली. कुठलाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर धाडता आला आणि त्याच्या विरोधामध्ये, आणि चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. अशा पद्धतीने पाहिलं तर सुरुवात चांगली राहिली नाही आहे जय महाराष्ट्र धामणगाव टीमची. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला प्रहार करावे लागतील. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर प्रथमतः तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. त्यामध्ये मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तर पंचांना विनंती असेल आपण मॅच थांबवायची. आपण पाहतोय गुरु माऊली चषक 2026 मध्ये जे स्पर्धेचे प्रणेते आहेत कैलास पाटील यांचे गुरु सन्माननीय विजय महाराज चांबले, तसेच विनोद कदम सरपंच चांबले. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय नंदकुमार शेलार गुरुबंधू चांबले यांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. सन्माननीय विजय महाराज चांबले, सन्माननीय विनोद कदम, सन्माननीय नंदकुमार शेलारजींचं शुभ आगमन होत असताना आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजीनं शुभ आगमन होत असताना सन्माननीय विजय महाराज चांबले, सन्माननीय विनोद कदम साहेब सरपंच चांबले. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय विजय शेलार साहेब गुरुबंधू चांबले यांचं शुभ आगमन होत असताना आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. माऊली चषक 2026 मध्ये पुण्याच्या एकदा मनाच्या अंतःकरणातून आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सन्माननीय विजय महाराज यांचं शुभ आगमन होत असताना त्यांच्या सोबत आपण पाहतोय सन्माननीय विनोदजी कदम साहेब सरपंच चांबले, तसेच सन्माननीय
नंदकुमार शेलार साहेब गुरुबंधू आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ आगमन होत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा, अतिरिक्त भरणा राहील. त्यानंतर एक सिंगल धाव म्हणजेच ह्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या पाहिली तर 8 या अंकावर. पहिला चेंडू अतिरिक्त भरणा राहिलाय आणि फलंदाजाला इथून मात्र मुभा असेल, फ्रीडचा फायदा उठवला जाईल का ह्या चेंडूवर आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर फलकावर फक्त 8 धाबा आहेत. इथून मात्र प्रहार पाहायला मिळतील का. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, परंतु फ्रीडचा चेंडू. जरूर इथून मात्र 2 धाबा मिळतील. टोटल आपण पाहिले तर 10 अंकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण गुण तालिकेचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात गोलंदाज आयुष भोईरनं. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं. प्रज्वल दलवीचं 1 विकेट मिळवली होती आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या. यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हाय तो चौकार. तर स्पेरलेक आणि मिडविकेट क्षेत्रामधून भरपूर सारा गॅप आणि तिथून चेंडू निघून गेला होता सीमारेषा पार. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14 अंकावर धावफलक. राजेश पवार मात्र आता ज्या षटकामध्ये आपले हात खुले करत असताना ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकात 6 झाल्या होत्या आणि या षटकात पाहिलं तर आतापर्यंत 8 धाबा जमा केल्यात आयुष भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस समोर ठेवला होता, ऑन साईडला फेबर केलं गेलं होतं. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली, थोडंसं पंबल आणि त्यानंतर मात्र 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 16 अंकावर धावफलक. 16 धावा फलकावर आहेत. 1 विकेटचं नुकसान जरूर झालंय, परंतु इथून धावा जोडाव्या लागतील. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर येणाऱ्या गोलंदाजावर मात्र आक्रमण करावं लागेल, तेव्हाच मात्र ते शक्य होऊ शकतंय. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुठली धाव घेताने फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे 16 अंकावर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 जमा केल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचतील, मात्र चुकी घडली आहे आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हाय तोय चौकार. संधी होती क्षेत्ररक्षकाला, परंतु चुकी घडली शैलेश भोईर या क्षेत्ररक्षकाकडून आणि चौकाराचं भुगतान करावं लागलं धावफलकावर. धावफलकावर पाहिलं तर 20 धावा आहेत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर अंतिम चेंडूचा खेळ च्या षटकातील बाकी असेल. चला मॅचला सुरुवात करायची. चला वेळ दौडू नका, मॅचला सुरुवात करा. 20 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता आयुष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर राजेश पवारच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत व्हाईट बॉलचा आणि त्यानंतर मात्र बायच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजेच या 2 धावा इथून मात्र फलकावर जोडल्या जातील.
2 धाबेने धावफलक 22-22. आता मात्र चांगली धावसंख्या उभारली जाते. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये आत्तापर्यंत 16 धाबा खर्च झाल्या आहेत. महागडा ठरला आहे आयुष भोईर. मात्र अंतिम चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर करेल, विकेटने मात्र या षटकाची समाप्ती करेल की मात्र फलंदाज जिथून मात्र चौकाराने षटकाराने या षटकाची समाप्ती करतील. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय श्रीनाथ आयुष भोईरच्या विरोधामध्ये. चला मॅचला सुरुवात करा, बेल दौडू नका. आयुष भोईर आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर श्रीनाथच्या विरोधामध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप क्षेत्रातून चेंडूपर्यंत पोहोचला गेला होता. उमेश दळवी चुकी करतोय, झेल सुटतोय आणि त्यानंतर मात्र 2 धावा. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 24-24. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये प्रज्वल दळवींनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आयुष भोईरच्या विरोधामध्ये पलटवार पाहायला मिळाला जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या माध्यमातून. आणि त्या षटकामध्ये 18 धाबा जमा केल्यात आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धाबा. क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर वार पलटवार सातत्यानं होत असताना आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर हे 2 तुल्यबल्य संघ आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर गावदेवी वीर बजरंग ढोंडावरून चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिली तर आयुष भोईरच्या विरोधात जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज उमेश दळवी. महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी मात्र उमेश दळवीच्या खांद्यावर. 2 षटकामध्ये 24 बनवल्या गेलेत. या षटकामध्ये किती धाबा जमवल्या जातील उल्लेख पाहिला तर उंचावला गेला दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते आणि चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती बॅटरला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला उमेश दळवीचा. राजेश पवारच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. स्वेरली क्षेत्रामध्ये चुकी घडली आहे, त्यानंतर मात्र चेंडू निघून चाललाय. 1-2 का 4 या येतात 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 28-28. यावेळी चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस सुद्धा झेल सुटते. या सत्रात आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्यानंतर मात्र एकाच रुलावर 2 गाड्या. इथे मात्र विकेटचं पतन. त्या 4 झेल पकडले असतं तर फलकावर चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं. तुमच्याकडे गोलंदाजी फलंदाजी चांगली असून चालत नाही, तुमच्याकडे क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही चांगलं असावं लागतं. ते कुठेतरी कमतरता जाणवली या सत्रामध्ये आणि त्याचं कारण आपण पाहतोय फलकावर 30 धाबा. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तेजस. नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्रीनाथ.
गोलंदाज उमेश दलबी. चला मॅचला सुरुवात करा, खूप उशीर होतोय ह्या मॅचला, या सत्राला. यावेळेस लिडिंग एज आहे एसटी रक्षक. यावेळेस पुन्हा एकदा चुकी होत असताना 5वा झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 31. या झेल पकडल्या असत्या तर या धावा बीचच्या आतमध्ये राहिल्या असत्या. आता असंच म्हणावं लागेल, या एसटी रक्षकाला आता पोता द्या. धावसंख्या 31. यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. आपण पाहिली तर 35 या अंकावर या सत्राचा आपण विचार केला तर कुठलाही षटकार ह्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत लगावला गेला नाही. चौकाराचा भरणा राहिलाय, सिंगल, दुहेरी आणि अतिरिक्तचा भरणा या अनुषंगाने पाहिल्यास तर 35 धावा फलकावर. ह्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. या सत्रातील अंतिम चेंडू निर्धावाने समाप्ती झाली आहे आणि या इनिंगची समाप्ती होत असताना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव टीमने बनवले आहेत 35. आता मात्र त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. 36 धावांचा गावदेवी वीर बजरंग धोंडावलो टीमला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं प्रज्वल दळवीचं. त्यानंतर मात्र पलटवार पाहायला मिळाला जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये आयुषच्या विरोधात 18 धावा जमवल्या गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये उमेशच्या 11 धावा आल्या आणि त्याचाच परिणाम आपण फलकावर पाहतो. 35 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या गेल्यात जय महाराष्ट्र धामणगाव टीमनं. आता मात्र या 36 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वीर बजरंग धोंडावलोली करेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे समालोचक मित्र रोहित गोरले सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा माहुली चषक 2026 हा महासंग्राम. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो, वेलकम. तर सुनील सर, मला तरी असं वाटतं की मी पहिल्यांदा असं कुठे समालोचनाला गेलो असेल आणि तिथे अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय की तब्बल 5 ते 6 झेल सुटल्यात. कारण आपण पाहिलं असेल गोलंदाजांनी तर त्यांची कामगिरी नक्कीच त्याप्रमाणे बजावली होती ज्याप्रमाणे उल्लेख त्यांच्या कर्णधारांनी देखील केला होता. मात्र क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ लाभली नाहीये गोलंदाजांना. कारण गोलंदाज जर सक्सेसफुल ठरवायचा असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं असतं. तर आपण पाहिलं असेल किती वेळेला झेल उडाल्या आणि झेल सोडल्या देखील गेल्या. म्हणून त्याच्यानंतर आपण धावसंख्या एवढी पाहतो 35 या अंकावर. जर त्या प्रत्येक झेलवर ती स्वीकारली गेली असती, विकेट आला असता तर धावा कुठेतरी रोख लावण्यामध्ये यश मिळालं असतं. झेल देखील सोडल्या, त्याच्यानंतर मिसफिल्ड पाहायला मिळाले, त्याचबरोबर चौकार देखील भरपूर सारे पाहायला मिळाले आपल्याला. या चुका कुठेतरी महागड्या ठरणार तर नाहीयेत हे देखील आपण पाहणार आहोत. यष्टीरक्षक खास करून यष्टीरक्षकाने देखील खूप साऱ्या झेल सोडल्यात. चला तर आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण वळूयात आपल्या या स्पर्धेला भेट देण्याकरिता मुख्य अतिथी मान्यवर आपल्या या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेत. त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. धन्यवाद रोहित गोरले सर. हॅलो. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत नुकताच ज्यांचं शुभ आगमन आपण होत असताना पाहिलं कैलास पाटील जींचं गुरुवर्य आदरणीय सन्माननीय विजय महाराज यांचा शुभ सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. या स्पर्धेचे प्रणेते त्यांचे गुरु सन्माननीय विजय महाराज जिंचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे संपन्न करत आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी
सन्मान चिन्ह होऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय निलेश दादा गुरव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण कार्यकारी मंडल उत्तर मंडल निलेश दादा गुरव यांचं शुभ आगमन होत असताना आपण व्यासपीठावर नऊ तरुणांच्या गळ्यामधील ताईद निलेश यांचं शुभ आगमन होत असताना आपलं सरच स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. सरच स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण व्यासपीठाकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान, शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत. सन्माननीय आदरणीय विनोदजी कदम साहेब सरपंच चांबळे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. गोड व्यक्तिमत्व आपण पाहताय. चांबळे गावचे सरपंच विनोदजी कदम साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय नंदकुमार शेलारजी यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय कैलासदादांना की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय एफर्ट्स लावले गेलेत. आता इथे आपण पाहतोय जी चुकी दोंडा वडवली संघाने केली आहे ती मात्र धामणगाव संघाकडनं होणार नाही. जेल स्वीकारली जाते, अप्रतिम जेल. विकेटचं पतन. चेक आपण पाहतोय शुभ सन्मान, शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी शेलारजींचा शुभ सन्मान आपण करत आहोत. गुरुबंधू चांबळे यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात आणि या व्यासपीठाची या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनाच्या अंतकरणातून आपलं खूप खूप धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स. पहिलं असेल यादी पाहू शकता. रिप्ले मध्ये इनसाइड आउट केलायचा होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. अगदी आपण पाहिलं असेल तिसऱ्या प्रयत्नामध्ये जेल स्वीकारले आणि काय एफर्ट्स लावले होते. श्रीनाथ होते त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, कारण जेल पकडणं खूप महत्वाचं असतं. जे म्हटलं जातं ना, पकडो मॅच जितो, सॉरी पकडो कॅच जितो मॅच, ते समीकरण आपण पाहतच असतो प्रत्येक वेळी आणि तेच पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय, आवेश आलेत. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, मात्र गोलंदाजापेक्षा त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ती जेल महत्वपूर्ण जेल पकडली आणि ही जेलच महत्वपूर्ण ठरेल का हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन फलंदाज आवेश, अर्थातच इष्टो लॉफ्टेड शॉट केलायचा होता, बॅटचा अंदरुनी किनारा लागतो. थर्ड मॅन रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. एक धाव आली आहे या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहायला गेलं ना स्कोरबोर्डवर पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहू शकतात VIP डाईजवर आमच्या मुख्य अतिथी आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस पाहतोय आणि शेवटच्या दिवसामध्ये, शेवटचाच नव्हे तर अगदी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय मान्यवरांची मांदी आली लाभली आहे. हे असणारं कैलास पाटील यांच्यावरचं प्रेम आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. मुलियात सामन्याकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज राजेश शफल खेळण्याचा प्रयत्न होता, अपील जरूर केली होती, मात्र आपण पाहिलं असेल लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि पंचांनी लगेच दंडित देखील केला की हा दिशाहीन चेंडू आहे. अवंतर स्वरूपाची धाव देखील ऍड केली जाईल. चला क्षेत्ररक्षण सजवा. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. चला जय महाराष्ट्र धामणगाव संघ.
दिशा इन चेंडूला अव्वंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली गेल्या. पाहतोय आपण धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 या अंकावर. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर विकेट पाहायला मिळालं, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय दिशा इन चेंडू आला. पुन्हा राजा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय उमेश आहेत, यावेळेला स्वीप केलाय, चेंडू उडवलाय, सरळ फेकून दिलाय डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक. 6 धावांसाठी षटकार. वर ती लेंथ आधीच ओळखली होती आणि ती लेंथ देखील पिक केली आहे सुनील सर. त्या पद्धतीचा फटका देखील आपण पाहतोय सजवला होता आणि पुरेपूर फटक्यामध्ये सक्सेसफुल देखील ठरलेत. उमेश 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावर. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम हाताळले होते, त्यानंतर दिशा इन, त्यानंतरचा हा आपण पाहिला ना षटकार आला. इथून आपण संघर्ष करताना पाहतोय उमेश याला पुन्हा एकदा. आता स्विच हिट, फुल टॉस चेंडू जरूर होता, स्विच हिटचा वापर केला. अगदी आपण पाहतोय ना सरळ बॅटने जर खेळून काढला असतं तर पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये षटकार मिळू शकला असता, मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल धाव आली या चेंडूवर देखील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडू झालेत, माफी असावी, 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत, माफी असावी. चुका हा माणसाकडनंच होत असतात आणि आमच्याकडून ज्या चुका होतात त्यांना तुम्ही सांभाळून घ्याल याचीच अपेक्षा करतोय. पण समालोचक ही एक व्यक्ती आहे आणि त्या बोलण्यामध्ये प्रत्येक वेळी चुका होत असतात कधीतरी. ना सामन्याकडे आपण पाहिले असेल, एक सिंगल आली. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आवेश. धावसंख्या इथून जर आपण पाहायला गेलं ना तर 5 चेंडू मध्ये चांगली आहे. एक विकेट जरूर आला होता, मात्र त्याच्यानंतर आपण पाहतोय एक षटकार आला. त्याच जोरावर ही चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 या अंकावर आहे. राजेश याला स्विच हिट करायचा होता. आवेश याने देखील त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायचं ठरवलं होतं, मात्र अगदी पाहिलं असेल अतिरिक्त बाउन्स देखील होता आणि वेग देखील होता. त्याच अनुषंगाने निधाव चेंडू आला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 10 या अंकावर. चला तर बोलूयात पुन्हा एकदा आपण मंचावर त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि अतिथींचं मान सन्मान करणं ही देखील आपली संस्कृती आहे आणि तेच आपण करणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज आहेत सुनील पाटील सर. हॅलो, धन्यवाद रोहित गोरले सर. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. नुकताच ज्यांचं शुभागमन आपण होत असताना पाहिलं, सन्माननीय आदरणीय निलेश दादा गुरव साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या विभागामध्ये राजकारण असो, समाजसेवा असो, ही त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. असं गोड व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय निलेश दादा गुरव साहेबांचा शुभ सन्मान आपण केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल सन्माननीय निलेश दादा गुरव साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो हा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेकरिता त्यांचा आर्थिक मदत सुद्धा आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर राजकारण, समाजसेवा याचं एकीकरण असलेलं हे व्यक्तिमत्व निलेश दादा गुरव यांचा शुभ सन्मान आपण होत असताना पाहिला. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय मधुकर गुरव साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष कबाड यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी कैलासदादांना पुनश्च एकदा विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. करत आहोत.
तंटामुक्त अध्यक्ष आहेत कव्वाड गावचे हे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मधुकरजी गुरव साहेबांचा हा शुभ सन्मान. दादा आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स धन्यवाद. कोणत्याही प्रकारचे चर्चा तुम्ही जे काही निर्णय असेल ते पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. विनंती असेल कॉपरेट करा, सहकार्य करा. पंच आमचे चेक करतील. जो काही डिसिजन असेल, जो निर्णय असेल तो थोड्याच वेळामध्ये पंच आमचे दर्शवतील. तुम्हाला लगेच तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तोपर्यंत दाभणगाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा, एकत्रित येऊ नका. जो डिसिजन असेल तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मी जास्त वेळ खर्च करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. कारण अजून आपण जर पाहायला गेलं ना तर इथून आपल्याला अजून काही मॅचेस खेळवायच्या आहेत. तर पंचांचा जो डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस 6 आपण पाहायला गेलं तर नवीन नियमानुसार जर आपण पाहायला गेलं तर आधी जर चेंडूला स्पर्श करण्याआधी जर क्षेत्ररक्षक बाहेर जाऊन आतमध्ये येतोय तर तो षटकार ग्राह्य धरला जातो. नवीन नियमानुसार तुम्ही आतूनच जर चेंडू आतमध्ये ढकलला असता, परत बाहेर जाऊन परत आत आले असते तर तो ग्राह्य धरला असता. मात्र तुम्ही जर आधी बाहेर जाता आणि नंतर आतमध्ये येऊन झेल किंवा चेंडू अडवला जातो तर तो सीमापार देखील स्वीकारला जातोय. नवीन नियमानुसार पाहायला मिळतोय. चला दाभणगाव संघ सहकार्य करा. पंचांचा निर्णय आलाय, लास्ट डिसिजन असेल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. चला दामणगाव संघ क्षेत्ररक्षण सजवा. अरे दादू ऐक मी काय सांगतो, ऐक ना मी काय सांगतो. नवीन नियमानुसार
चला दोन्ही टीम्स आपल्या जवळच्याच आहेत, दोन्ही शेजारी संघ आहेत, तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर जो डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि त्यानंतर चला लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवा. धामणगाव संघ विनंती असेल कारण आपण पाहू शकता सगळे संघ आपलेच आहेत आणि आपलीच टुर्नामेंट देखील आहे.
काय होतं ते फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. डेड बॉल आहे. येस, डेड बॉल. आणि ते धोंडावडवली संघाचे जे खेळाडू आहेत ते खेळाडू कक्षाच्या बाहेर आहेत. त्यांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. पुन्हा आपण पाहतोय बॅटचा अंदरुणी किनारा लागला होता आणि दरम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी फील्ड केला. एक धाव जरूर आल्या. धोंडावडवली संघ लास्ट ऑफिशियल कॉल, तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. आमचे मुख्य अतिथी आपण पाहतोय निलेश दादा गुरव हे आमच्यामधून रजा घेत असताना धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेकरिता मोलाचं योगदान देखील राहिलं. या स्पर्धेची शोभा वाढवलीत म्हणून धन्यवाद. मान्यवर आपल्यामधून रजा घेत असताना अगदी आपण पाहिलं असेल समाजसेवा असेल किंवा राजकारण क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव आवर्जून उल्लेख केला जातो. ते निलेश दादा गुरव या स्पर्धेमध्ये आले. धन्यवाद. आपल्यामधून रजा घेत असताना आणि स्पीडअप करा मित्रांनो, कारण आपण अजून पाहायला गेलं ना तर आजच्या दिवसातील शेड्यूल देखील अजून पूर्ण झालेला नाहीये आणि आपल्याला फायनल मॅचेस देखील खेळवायच्या आहेत. चला तर बोलूया. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय उदय समोर आहोत. गोलंदाज अवेश लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. अलाउंड द कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक देखील केली, मात्र या चेंडूवर देखील एक धाव आली. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवर एक एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावर. चला स्पीडअप करा, तुम्हाला वेल देखील दिलाय, लक्ष असू द्या. आणि बघूयात पुढील चेंडू. यावेळेस लोवर बुल टॉस होता, टर्न केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय अलाउंड द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चुकी घडल्या. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. नक्कीच 3 धावा बळून पूर्ण केल्या गेल्यात. ज्या ठिकाणी 1 धावा होती ना सुनील सर, त्या ठिकाणी 3 धावा येताना आपण पाहतो. अगदी पाहिलं असेल क्षेत्ररक्षक खूपच वेगाने झेपावले होते जरूर चेंडूवर, मात्र आपण पाहिलं तर थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा आल्या आणि त्यानंतर थ्रो आपण पाहिला असेल थोडंसं कचाड पाहायला मिळालं, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय पुन्हा फलंदाजाने आणि 3 धावा बळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. इथून आता आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतो 15 या अंकावर. 15 धावा आल्यात. आतापर्यंत पाहायला गेलं तर उदय याचे 3 चेंडू कंप्लीट झालेत. अजून 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. धावा आपण पाहतोय 15 आल्यात. 36 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा आल्यात. सामना रंगताना पाहतोय. अंतिम दिवसामध्ये अशा प्रकारचे सामने रंगताना आपण पाहतोय. अगदी पहिल्या दिवसापासून अशा प्रकारचे सामने रंगलेत आणि त्याचाच सामना देखील रंगताना पाहतोय. हा चेंडू यावेळेस लॉफ्टेड शॉट केलायचा होता, एलिव्हेशन नव्हतं. पुन्हा आपण पाहतोय मिस टाइम शॉट आहे. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्यात. अगदी उमेश यांनी थांबवलं देखील होतं, त्यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घ्यायची होती, मात्र आपण पाहिलं असेल संधी होती दुसऱ्या धावेची आणि अवेश यांनी दुसरी धाव देखील पळून पूर्ण केले गेले. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावर. आता आपण पाहतोय 8 चेंडू आणि 19 धावा. या जर दोन्ही चेंडू मध्ये एखादा मोठा प्रहार जर आला तर कुठेतरी आपण पाहतोय समीकरण वेगळं पाहायला मिळणार आहे. या दोन्ही चेंडू निर्णायक असतील हे दोन्ही चेंडू आणि यामध्ये जर विकेट आले ना तर नक्कीच पूर्णपणे खलाडणी या सामन्यामध्ये देखील आपण पाहणार आहोत. सुनील सर, उदय पुन्हा एकदा उदय आपल्या नावाचा उदय करील का? आपल्या शॉर्ट पिच चेंडू होता, क्रॉस आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला असेल स्विंग देखील होता या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडू आला, पाहू शकता इन ऍक्शन रिप्ले मध्ये ते पाहिलं असेल आपण. पोहोचून शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, शफल झाले आणि लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता इन स्विंग चेंडू होता. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने आला होता आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय निर्धाव चेंडू आलाय. 7 चेंडू 19 धावा मी उल्लेख केला होता. हे दोन्ही चेंडू निर्णायक आणि निर्धाव चेंडू एक तर आलाय. हा चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळला जाईल. या चेंडूवर लॉफ्टेड शॉट करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय अजून एक निर्धाव चेंडू आलाय. एज लागली होती, यष्टीरक्षकाला जेलची संधी देखील होती, मात्र जेल तर स्वीकारू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडू आलाय.
पाहू शकता हा देखील आपल्याला पाहायला मिळतं इनस्विंग स्वरूपाचा चेंडू होता. काय गोलंदाजी केली सध्या, अप्रतिम गोलंदाजी. अगदी आपण पाहिलं असेल ना पहिल्या चेंडू पासून प्रभावित केलंय गोलंदाजीवर या गोलंदाजाने. तब्बल फक्त आणि फक्त या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि टोटल आपण पाहतो एकंदरीत धावा 17 या अंकावर. इथून आता विजयाकरिता 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. चला एकत्रित येऊ नका धामणगाव संघ, धामणगाव संघ एकत्रित येऊ नका विनंती असेल. जर तुम्ही इथून जास्त वेळ खर्च कराल तर इथून पुढे अजून षटक कमी होणार नाहीये याची देखील दक्षता घ्यायची, कारण अजून भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज आता आपण पाहतोय तेजस, 6 चेंडू 19 धावाची आवश्यकता असताना गोलंदाज आपण पाहतोय तेजस. आणि फलंदाजीवर जी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उमेश आणि आवेश ची जोडी आहे. इथून जर आपण पाहतोय जर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार जर आला ना तर थोडंफार दबाव असू शकतं गोलंदाजावर. मात्र पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार देखील येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल भरपूर वेळा अशा प्रकारच्या मॅचेस खूप चांगल्या रंगत असतात आणि गोलंदाजीच्या जोरावर देखील भरपूर वेळा विजय होताना पाहिलेत आणि फलंदाजीच्या जोरावर देखील. मात्र इथून कुठून सामना विजय होईल हे देखील आपण पाहणार आहोत, कारण एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करताना धुंडा वडवली संघाचे देखील दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत आणि हा गोलंदाज आपण पाहतोय तेजस, तिसरा षटक घेऊन आले तेजस. यापुढील होणारा सामना विजयी संघ विपक्ष कोलिवली संघाचे कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. तेजस पहिला चेंडू लवकर बुलटॉस उडवलाय, लॉफ्टेड शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक देने वाला हा आलाय उमेश याच्या बॅट मधनं. संघर्षमय षटकार. मी उल्लेख केला होता जर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आला तर पूर्णपणे दबावामध्ये गोलंदाज आपण पाहणार आहोत. ते दबाव आपल्याला पाहायला मिळेलच दबावात असेल की इथून कमबॅक देखील करेल हे देखील आपण पाहणार आहोत. आणि आपण पाहिलं असेल लोवर फुलटॉस होता, सरळ बॅटने लॉफ्टेड शॉट, टाइम परफेक्ट होता आणि फुल पॉवर जनरेट करून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार जरूर आलाय. पुन्हा आता समीकरण चेंज, 5 चेंडू 13 धावा. तेजस आता हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल, हा देखील बुलटॉस, हा देखील उडवलाय विरकावलाय, हा जाईल सीमा पार. 6 धावांसाठी आलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये षटकार. पंच देखील येऊन दर्शवलंय फेर, दोन्ही घुटणे वाकवले देखील होत आहे आणि थोडस डीप करत होतं चेंडू. त्याच्यानंतर आपण पाहिलं फेअर डिलिव्हरी होती मात्र षटकार जरूर आला. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पूर्णपणे दबावात बाद गोलंदाज तेजस्वी आला. आता इथून तिसरा चेंडू, तिसरा देखील बुलटॉस पुढे सरसावत उडवलाय, हा देखील जाईल दूरच दूर लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये हर्ष स्वागत. अगदी मी म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवर जर षटकार आला ना तर पूर्णपणे दबाव पाहणार आहोत आणि तेच दबाव देखील पाहतोय आपण सुनील सर. अगदी आपण पाहिलं पहिला षटकार आला त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 देखील षटकार आलेत. हा तिसरा चेंडू हलक्या हाताने फ्लिकला आणि इथून विजयाचा डंका वाजतोय. अगदी पाहिलं असेल सामना कुठे होता आणि कुठून कुठे आणून ठेवला दोन्ही फलंदाजांनी. इथून सामना विजय झालेत. गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली संघ आणि संकट मोचनाचं काम बजावलंय त्या ठिकाणी उमेश याने. 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असताना स्वतःवर जबाबदारी घेतली, शेवटच्या चेंडूमध्ये षटकार लगावला. त्यानंतर आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चेंडूवर देऊन अर्थातच निर्णायक सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक आणि विजय संपादन. या 4 चेंडूमध्ये सामना संपलाय. चला तर नेक्स्ट मॅचची लगेच आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. धोंडा वडवली संघ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी उमेश ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपण देखील यायचं आहे. पाहू शकता आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षक पाहू शकता, प्रेक्षक राजा किती संख्येने जोडलाय ऑन स्क्रीन आपण पाहू शकता.
चला वीर बजरंग धोंडा वडवली संघाचे कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकी करिता आणि दामणगाव सॉरी कोलिवली संघ कोलिवली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धोंडा वडवली संघाचे कर्णधार आपण देखील यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी उमेश वन साइड हिरो संकटमोचनाचं काम ज्याने बजावलं पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तोच उमेश टारला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 31 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या 9 बॉल फेस करताना चला तर वृत्त आपण टॉस बॉक्स कडे त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. धन्यवाद रोहित गोरले सर. तर टॉस केला जातोय गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली विपक्षात गावदेवी कोलिवली. सन्माननीय विजय भोईर यांना विनंती करतोय आपण या. विजय भोईर महाराज यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय टॉस. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे गोड व्यक्तिमत्व आपल्या समेत जोडले जात आहेत. तर नाणेफेकीचे कौल गावदेवी वीर बजरंग धोंडावडीच्या माध्यमातून दिला जातोय. माऊली चषक असा कॉल आणि नाण्याची बाजू गावदेवी वीर बजरंग धोंडावडीच्या बाजूने लागली. निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी. धन्यवाद दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय 3 षटकांचा हा सामना असेल आणि इथे मात्र टायमिंग सेट केलं जाईल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. इथं टॉस जिंकलाय गावदेवी धोंडावडली टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता गावदेवी कोलिवली टीमला. ओर टू कॉम्बॉक्स. मी विजय भोईर महाराजांना विनंती करतोय की सामनावीराचा पुरस्कार आपण अष्टपैलू खेळाडू उमेश दळवी यांना देऊन सन्मानित करायचे. खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देत आहोत. उमेश दळवी या खेळाडूला सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद उमेश दळवी. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. गावदेवी धोंडावडोली विपक्षात गावदेवी कोलिवली. ज्या पद्धतीने पाहिलं तर हे दोन संघ या हंगामामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. आणि त्या दोन संघांना या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत एकामेकासमोर लढण्याकरिता. गावदेवी वीर बजरंग धोंडावडोली टीमने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता गावदेवी कोलिवली टीमला. मी विनंती करतोय महापोली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करायचंय आणि ग्राउंडच्या बाहेर बसायचंय